आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। चिखलदऱ्याच्या दहेंद्री गावातील आरोग्य उपकेंद्राची नवीन इमारत तब्बल 8 वर्षापूर्वी मंजूर होऊनही अद्याप पूर्णत्वास न गेल्यानं स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जागेची पूर्तता आणि कागदपत्रांची प्रक्रिया अपूर्ण राहिल्यानं काम रखडले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे। सध्या ज्या ठिकाणी उपकेंद्र आहेत त्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय असून रुग्णांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी अडथळे येत आहेत। यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। ही उपकेंद्र इमारत तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सो पूजा राहुल येवले यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आली होती। संबंधित जागा उपलब्ध असूनही कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे बांधकाम सुरू होऊ शकलं नाही, अशी माहिती समोर येत आहे। या दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे। अन्यथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी दिला। दहेंद्री या गावामध्ये मागील 7 ते 8 वर्षापासून उपकेंद्र मंजूर आहे, पण या जागेची पूर्तता न झाल्यामुळं आजही ते पूर्ण झालेलं नाही आहे। या गावातील लोकांना आरोग्याच्या समस्येसाठी काटकुम चुरणी इथं पायी जावं लागते। या गावामध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य पूजा येवले यांच्या कार्यकाळात हे आरोग्य केंद्र उपकेंद्र मंजूर झालेलं आहे, पण त्या जागेची कागदपत्रांची पूर्तता या प्रशासनाकडून पूर्ण झालेली नाही आहे आणि याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे। तत्काळ त्यांनी या उपकेंद्राची जागा मंजूर करून हे उपकेंद्र सुरू करण्यात यावे, याचे बांधकाम सुरू करण्यात यावे। अन्यथा आम्ही आरोग्य विभागाच्या दालनामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करू, याची त्यांनी दखल घ्यावी।